Praise Lord everybody. Welcome to our YouTube channel. YouTube channel ला स्वागत आहे. If you are not subscribed, please subscribe. Subscribe केलं नाही तर काय? So that you will be the first person to see our videos. की जेणेकरून तुम्ही प्रथम व्यक्ती And if you like, please share to others. Today we are going to see from book of Nehemiah. आज आपण नेहमीच्या पुस्तकातून बघणार आहोत. Nehemiah was the king's right hand. आणि नेहम्या हा राजाचा उजवा हात होता. And God told him to build the temple in Jerusalem. आणि यरूशलेममध्ये देवाने त्याला मंदिर बांधण्यासाठी सांगितलं. So when Nehemiah started to build, ज्यावेळेस नेहम्याने बांधकाम करण्यास सुरुवात there was केली, opposition. त्याला विरोध झाला. People started to speak against. लोक त्याच्या विरुद्ध बोलू लागले. People started to criticize. लोक त्याच्यावर टीका करू People लागले. started to make him afraid. लोक त्याला भीती घालू लागले. Even people planned to attack him. लोकांनी त्याच्यावर हल्ला Even करण्याची people योजना wanted केली. to kill him. लोक त्याचा वध करू इच्छित होते. But what was the reaction of Nehemiah? परंतु या सर्वांवर नेहम्याची प्रतिक्रिया काय झाली? Bible says that he started to work hard. बायबल सांगते की त्याने कष्ट He करण्यास did सुरुवात not केली. stop. तो तिथेच थांबला नाही. And he started to build the wall of Jerusalem. आणि यरूशलेमची भिंत तो बांधकाम करू लागला. In the life, आपण देखील आपल्या जीवनामध्ये when the opposition will come, ज्यावेळेस विरोध when होईल, people will speak against ज्यावेळेस us, लोक आपल्या विरुद्ध when people will बोलतील, try to stop us, ज्यावेळेस लोक आपल्याला थांबवण्याचा people प्रयत्न will oppose करतील, us, ज्यावेळेस लोक आपल्याला विरोध करतील, we should go forward. आपण पुढे जायला We should not stop. आपण तिथेच थांबता And कामा नये. after that, we see that Nehemiah could build the wall. आणि त्यानंतर आपण पाहतो की नेहम्याने ती भिंत In spite बांधली. of opposition, विरोध असताना in देखील, spite of problems, समस्या असताना in देखील, spite of people speaking against him, लोक त्याच्या विरुद्ध बोलत असताना देखील, but he could complete the work. पण तरी देखील त्याने काम पूर्ण केलं. Why? का? Because he prayed to God. कारण त्याने देवाजवळ प्रार्थना Why? केली. Because he fasted. का? कारण त्याने उपवास केले. Why? Because he worked hard. कारण त्याने कष्ट केले. We need to work hard. आपल्याला कष्ट करण्याची If you are a गरज आहे. college student, जर तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी if you are a आहात, high school student, जर तुम्ही शाळेत you शिकता, should study hard. तर तुम्ही जास्त अभ्यास करायला Whatever you are doing, जे काही तुम्ही करत आहात, give your all focus in that work. तर जे काही तुम्ही करता त्यामध्ये तुमचं लक्ष केंद्रित करा आणि मन लावून When काम they करा. were building the wall, ज्यावेळेस ती भिंत बांधत in one होते, hand there was a material, एका हातामध्ये एक सामान होतं and in one hand there was a weapon आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र सामुग्री to होती. fight the enemy. शत्रूंसाठी What is लढण्यासाठी our weapon? आपल्याकडे कुठलं शस्त्र आहे? Our weapon is prayer. आपलं शस्त्र म्हणजे प्रार्थना. Our weapon is the word of God. आपलं शस्त्र म्हणजे देवाचं Our वचन. weapon is fasting. आपलं शस्त्र म्हणजे उपवास. Our weapon is worship and praise. आपलं शस्त्र म्हणजे प्रार्थना आणि देवाची भक्ती In one करणे. hand we should work hard. एका हाताने आपण कष्ट In करायला other हवे. hand we should use the weapon which God has given for His glory. आणि दुसऱ्या हाताने जे काही शस्त्र सामुग्री परमेश्वराने आपल्याला दिली आहे त्या गौरवासाठी And त्याचा उपयोग Nehemiah करणे. could complete his work Nehemiah- with this method. नेहम्याने ह्या प्रकारे त्याचं काम पूर्ण Don't केलं. look to opposition. विरोधाकडे बघू Don't look नका. to people. लोकांकडे बघू Don't नका. get discouraged by them. निराश होऊ नका. Yes, they will attack. लोक हल्ला They will करतील. put in problem. ते तुम्हाला They समस्या will घालतील. speak against you. ते तुमच्या विरोधात बोलतील. God is with you. परंतु परमेश्वर Because तुमच्या God बरोबर. has called you. कारण देवाने तुम्हाला And पाचारण He केलं आहे will make it to happen. आणि तो पूर्ण करणार. May God fulfill your dreams देव तुमचे And स्वप्न your पूर्ण desires. करो, तुमच्या इच्छा पूर्ण and your करो, plans. आणि तुमच्या योजना May पूर्ण God करो. be with you देव तुमच्या and with बरोबर your family तुमच्या and with कुटुंबाबरोबर, your business. तुमच्या व्यवसायावर Thank you for watching. बघितल्याबद्दल May धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Amen.